नमस्कार. गेल्या 2 दिवसापासून सोशल मीडियावर विरोधकांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. महानगरपालिकेच्या पाणीपट्टी वाढीला असा खोटा आणि दिशाभूल करणारा प्रचार त्यांच्याकडून केला जात आहे. पण सत्य काय आहे हे आज मी माझ्या वसई विरारच्या नागरिक बंधू भगिनींना स्पष्ट करणार आहे. मुद्दा क्रमांक 1, पाणीपट्टी कोणी वाढवली हे लक्षात घ्या की पाणीपट्टी वाढण्याचा ठराव हा 15 जानेवारी 2025 रोजी झाला होता. त्या काळात महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी नव्हते, तर महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट होती. म्हणजे महानगरपालिकेचे सूत्र थेट राज्य सरकारच्या हातात होते. तेव्हा सत्ता कोणाची होती, आमदार कोणाचे होते, खासदार कोणाचे होते हे विरोधकांना जनतेला आधी सांगावे. आम्ही सत्तेत 16 जानेवारी 2026 ला आलो. तेव्हा आम्ही हे स्पष्ट केले होते की जनतेवर कोणताही अतिरिक्त कर लादला जाणार नाही. मुद्दा क्रमांक 2, आमचे धोरण आणि पुढाकार. आमची स्थायी समिती अस्तित्वात आल्यावर स्थायी समितीचे अध्यक्ष माननीय प्रवीण शेट्टी साहेब आणि आमचे धोरण स्पष्ट केले होते. कोणतीही परिस्थितीत जनतेला त्रास होईल असा निर्णय आम्ही घेणार नाही हे आमचं वचन होतं. गेल्या शुक्रवारी झालेल्या महासभेत जेव्हा हा विषय आला तेव्हा विरोधकांनी चर्चा करण्याऐवजी सभात्याग केली. जर त्यांना जनतेचा खरोखरच काळजी असती तर त्यांनी चर्चेत भाग घेतला असता. पण त्या दिवशी आमची माननीय महापौर साहेब अजीव पाटीलजी, आमचे स्थायी समितीचे अध्यक्ष माननीय प्रवीण शेट्टीजी आणि सभागृह नेता प्रफुल्ल साने या तिघांनी आणि संपूर्ण सत्ताधार गट ठाम होता की आम्ही त्याच वेळी ठरवले की जनतेचा हा अन्यायकारक कर बोजा रद्द करण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन राज्य सरकारकडे मागणी करूया. मुद्दा क्रमांक 3, आम्ही केवळ बोलत नाही तर कृती करत आहोत. आम्ही पाणीपट्टी कमी करण्यासाठी महानगरपालिकेला लेखी पत्र दिलेले आहे आणि त्याचे पुरावे पेपर कटिंग सर्वांसमोर आणत आहोत. महापौर साहेब प्रवीण शेट्टी साहेब आणि प्रफुल्ल साने साहेब या तिन्ही नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही जनतेसाठी लढा देण्यासाठी तयार आहोत. विरोधकांना माझी कळकळीची विनंती आहे, निवडणूक संपली आहे. आता राजकारण करण्याची वेळ नाही. जनतेला चुकीची माहिती देऊ नका. स्वतःची पब्लिसिटी करणे थांबवा. जर तुम्हाला खरोखरच जनतेची फिकीर असेल तर आमच्या सोबत या आणि या कर रद्द करण्यासाठी राज्य सरकारवर दबाव निर्माण करा. आम्ही पाणीपट्टी रद्द करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. धन्यवाद.